रविराज रियालिटी पुणे प्रस्तुत माऊली डिजिटल वारी। नमस्कार, मराठीमध्ये मी योगेश हवालदार। आजच्या डिजिटल वारीच्या भागात आपण पाहणार आहोत महिला संतांच्या अभंग रचनांमध्ये वास्तव जगण्याचं प्रतिबिंब पडलं। त्यामुळे हे अभंग सर्वसामान्यांना आपले वाटले आणि त्यांना मुखोद्गत झाले। माणसाचं दुःख हे शाश्वत असतं, ते कुणाला सांगितलं तर हलकं होतं, म्हणून वारकरी पंढरीच्या विठुरायाला आपलं सुख दुःख सांगतात, मन हलकं करतात। अर्थात त्याला कोणतेही नवस सायास करत नाहीत, केवळ तुझा विसर पडू देऊ नको एवढंच मागणं मागतात। कष्टकऱ्यांचा देव असलेल्या या देवाचे भक्त नेहमीच हालाकीत राहणारे। साहजिकच त्यांच्या कुटुंबाच्या वाट्याला ज्या हाल अपेष्टा आल्या त्या विशेषतः महिला संतांनी आपल्या अभंगांमधून मांडल्या। महिला संतांचे हे अभंग म्हणजे तत्कालीन सामाजिक परिस्थितीचं चित्र आहे, तसंच ते वर्तमान काळाशीही नातं सांगणारं आहे। सांगतायत संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर श्रीरंग गायकवाड। नौपतलालजी सांकला यांच्या स्मरणार्थ हा डिजिटल वारीचा विशेष कार्यक्रम प्रायोजित केला आहे पुण्यातील रविराज रियालिटीज यांनी। तर पाहूया माऊली अर्थात डिजिटल वारी। नमस्ते माऊली, रामकृष्ण हरी। या डिजिटल वारीमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। प्रस्थान सोहळे पार पडल्यापासून यावर्षी पायी पंढरीचा सोहळा जरी जाणार नसला तरी या डिजिटल वारीच्या माध्यमातून आपण संतांचे विचार, त्यांनी लिहिलेले अभंग, त्यातून दिलेला सामाजिक संदेश या सगळ्यांची चर्चा करत आहोत, आढावा घेत आहोत। आणि गेले 2 दिवस आपण महिला संतांवर बोलत आहोत। त्यांनी जे अभंग लिहिले त्यांच्या अभंगांमध्ये तत्कालीन समाज जीवनाचं जे प्रतिबिंब पडलं, त्यांच्या संसाराच्या अडीअडचणी, आर्थिक अडीअडचणी यांचं जे प्रतिबिंब त्यांच्या अभंगामध्ये पडलं आणि त्याबाबत त्यांनी थेट देवालाच कसा सवाल केला याविषयी आपण चर्चा करत होतो। त्याच्यामध्ये मग संत जनाबाई आहेत, संत सोयराबाई आहेत, नामदेवांच्या घरच्या राजाई आणि गोणाई यांच्या अभंगांची आपण चर्चा केली। आज आपण चर्चा करणार आहोत ते आणखी एका महिला संतांची। त्याच्यापूर्वी मी फक्त आपणाला आठवण करून देतो की आज जर पायी पालखी सोहळा असता तर माऊलींचा पालखी सोहळा लोणंद मुक्कामी पोहोचला असता। त्याच्यापूर्वी नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्याचं एक कार्यक्रम त्या ठिकाणी होतो आणि तो बघण्यासाठी म्हणून खूप परिसरातली माणसं जमतात। वारकरीही जे पायी वाटचाल करून दमलेले असतात, माऊलींच्या पादुकांसोबत त्यांना अभिषेक तर घातला जातो, पण वारकरी तिथं स्नान करतात आणि नेरा भिवरा पडता दृष्टी स्नान करिता सफल दृष्टी असं जे संतांनी म्हणून ठेवलेलं आहे, त्या नेरा स्नानाचं पुण्य ते पदरात पाडून घेतात। खरं तर हा पालखी सोहळा पुणे जिल्ह्याची सीमा ओलांडून सातारा जिल्ह्यामध्ये जातो। त्यामुळं या जिल्ह्यातले काही अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि त्या जिल्ह्यातले अधिकारी, लोकप्रतिनिधी अशी पालखीला निरोप द्यायला आणि पालखीचं स्वागत करायला असं येत असतात। लोणंद गावामध्ये जेव्हा पालखी मुक्कामाला थांबते तेव्हा तिथले जे लोक आहेत लोणंदकर, ते पुरणपोळीचा नैवेद्य करून माऊलींना दाखवतात आणि सगळे त्यांचे आप्तेष्ट त्यावेळी गावामध्ये जमतात। अशा प्रकारे गावकऱ्यांचा पाहुणचार घेऊन पालखी मग पुढं मार्गस्थ होते। तर आपण चर्चा करत होतो ते महिला संतांविषयी। या महिला संतांची चर्चा करताना मला एका महिला संतांचा आवर्जून उल्लेख करायचा आहे, तो म्हणजे जगाला ज्यांनी समाज प्रबोधन, जगाला ज्यांनी ज्ञानाचा प्रकाश दाखवला आणि बोलतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे असे ज्यांनी सांगितलं, किंवा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, हे सेवेचं ब्रीद वाक्य ज्यांनी सांगितलं, त्या संत तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं तर त्यांचंही जीवन हे दुष्काळामुळं अत्यंत हलाखीत आणि दारिद्र्यात गेलं आणि साहजिकच ते या वारकरी पंथाकडे वळल्यामुळं किंवा भजन पूजनामध्ये ते व्यस्त झाल्यामुळं त्यांचे आर्थिक हाल झाले असं आपल्याला त्यांच्या अभंगांमधून दिसून येतं। संत तुकाराम महाराज देहूच्या जवळच असणाऱ्या भंडारा आणि भामचंद्र किंवा घोरावडेश्वर या डोंगरांवर जात आणि तिथं 4-4 दिवस राहून उपासना करत, अभंगांचं चिंतन करीत, अभंगांचं लेखन करत, त्यावेळी ते कुठल्या डोंगरावर जात हे शोधून काढून पायी चालत त्यांची जी पत्नी आहे जिजाई उर्फ आवली, ती त्यांच्याकडे जात असे आणि पाठीमध्ये भाकरी घेऊन त्यांना जेवण घेऊन जात असे। अशी ही संत तुकारामांची काळजी वाहणारी जिजाऊ माऊली जी आहे त्यांनाही आपण संतत्वाचं स्थान द्यायला पाहिजे, कारण त्यांनी संत तुकाराम महाराजांची काळजी घेतली म्हणून तर संत तुकाराम महाराज जगाचा उद्धार करणारे,
मानवतेचा संदेश देणारे अभंग लिहू शकले, तर ही आवली अतिशय कजाग होती असं चित्रण काही सिनेमांमधून किंवा साहित्यामधून आपल्याला वाचायला पाहायला मिळतं. मुलांचा सांभाळ करणं, घरदाराचा सगळा कारभार बघणं, या गोष्टी या माऊलीला करायला लागत असत. याशिवाय संत तुकाराम महाराज, त्यांच्याकडे भेटायला अनेक लोक येत, अनेक वैष्णव येत, त्यांच्याशी चर्चा चालत, कीर्तनं होत, प्रवचनं होत. संसारामध्ये संत तुकाराम महाराजांचं हवं तेवढं लक्ष नव्हतं असं काही अभंगांवरून दिसते. एकदा काही वैष्णव त्यांच्याकडे येऊन बसले असताना आवलीने नेहमीप्रमाणे जी काही बडबड सुरू केली ती संत तुकाराम महाराजांना तर केलीच, पण जे मित्र त्यांचे आले होते, जे वैष्णव आले होते, त्यांनाही त्यांनी अगदी जोरदार तोंडाचा पट्टा सोडला आणि त्यांना मोठी बडबड केली की तुम्ही तुमचे घर संसार सोडून इथं तुकारामांशी येऊन चर्चा करता, वेळ उगीच वाया घालवता, आपल्या मुलाबाळांकडे लक्ष देत नाही, अशाची त्यांनी ती बडबड केली. आणि गंमत म्हणजे तुकाराम महाराजांनी या आवलीची ती बडबड लिहून ठेवली आणि त्याचं रूपांतर त्यांनी अभंगामधून केलं. त्याच्यावरून ही आवली किती कडक स्वभावाची होती हे आपल्याला लक्षात येईल. तर तो अभंग असा आहे: चालुनी या घरा सर्व सुखे येती, माझी ती फजिती चुकेची ना, काही नेदी वाचो धोवियेले घर, सारवा वया ढोर शेण नाही. म्हणजे आवली अर्थात जिजाऊ या आपल्या गरिबीचं वर्णन या अभंगांमधून करताना दिसत आहे. गुरढोरं ही त्या काळी संपत्ती मानली जायची. अजूनही शेतकऱ्यांची खरी संपत्ती ही गुरढोरच असते. दारामध्ये गाय असणं, बैल असणं किंवा इतर काही गुरं असणं, दुभती जनावरं असणं हे सौभाग्याचं आणि संपत्तीचं लक्षण मानलं जातं. तर त्या काळामध्ये गुरढोरं नव्हती, कारण त्यांना जमीन सारवायला, घर सारवायला शेणसुद्धा मिळत नव्हतं असं वर्णन या अभंगामध्ये या जिजाऊ माऊलीने करून ठेवलंय. आणि आपल्या नशिबाला त्याच्यासाठी त्या दोष देताना दिसतात. आणि पुढं जाऊन त्या संत तुकाराम महाराजांना आणि त्यांचे जे सोबती आहेत त्यांनाही दोष देताना दिसतात. पुढं त्या सोबत्यांना त्या उद्देशून असा एक अभंग म्हणतात: न करवे धंदा आयता तोंडी पडे लोंदा. म्हणजे काही कामधंदा करत नाही आणि आयता तुम्हाला गिळायला 4 घास मिळतात, अशा या सगळ्यांना उद्देशून जिजाऊ माऊली म्हणतात: उठीते ते कुटीते टाळ, अवघा मांडीला कुल्हाळ. जो उठतोय तो टाळ कुटत बसतोय आणि सगळा गोंधळ उडून दिलेला असतो दररोज, असं त्या तिथं बसलेल्या मंडळींना म्हणतात. जिवंतची मेले लाजा वाटोनी या प्याले. हे जिवंत आहेत की मेले आहेत, कारण हे काही त्यांच्यावर जी जबाबदारी आहे ती कुठल्याही प्रकारची पार पाडत नाहीत आणि हे जणू लाजा त्यांच्या वाटून प्यायलेले आहेत. म्हणजे त्यांना जनाचीही नाही आणि मनाचीही नाही लाज, असं जिजाऊ माऊली या सगळ्या मंडळींना म्हणतायत. संसाराकडे न पाहती ओस पडे, तळमळती त्यांच्या रांडा, घालिती जीवा नावे धोंडा. म्हणजे त्यांच्या ज्या बायका आहेत त्या त्यांना शिव्या घालतायत, त्या त्यांच्या नावाने तळतळाट करतायत, कारण यांचं लक्ष घरामध्ये नाही, कामधंद्यामध्ये नाही आणि हे देवाच्या भजनी लागलेले आहेत, तुकोबांच्या भजनी लागलेले आहेत. म्हणून ते तुकोबांना आवली बोलता बोलता या मंडळींनाही शिव्या देते आणि मग कदाचित फजिती होऊन ही मंडळी मुकाटपणे उठून त्यांच्या घराकडं चालू लागली असतील. याच्यावरून आवलीचा स्वभाव लक्षात येतो. पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे, ती अशी की संत तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठाला गेले, अगदी तरुण वयात गेले, त्यांचं वैकुंठ गमन झालं, त्याच्यानंतर ही आवली ही एकटी मुलांना सांभाळते, एकटी सगळा संसार सांभाळते. ही जी वैष्णव मंडळी आहेत, वारकरी मंडळ आहे, त्यांनाही आधार देण्याचं काम ह्या जिजाऊ माऊलीने केलेलं आहे. म्हणजे वरून फणसासारखी काटेदार पण आतमध्ये गोड गरे अशा स्वभावाची ही जिजाऊ माऊली आहे. आणि तिचं एक मोठं योगदान म्हणजे तो त्यांचा जो लहान पुत्र आहे हबप नारायण बाबा, या नारायण बाबांनी आत्ताचा जो पालखी सोहळा आहे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांचा पायी पालखी सोहळा, म्हणजे ज्याला समूह वारी म्हणता येईल, तो सुरू केला. याचा अर्थ जिजाऊ माऊलीने या नारायण बाबांना बळ दिलं, त्यांच्यावर संस्कार केले. म्हणूनच आपण आत्ता सध्याचा जो वारी सोहळा अनुभवतो आहोत, संतांचे जे विचार माणसांमध्ये रुजत आहेत, वाढत आहेत, त्याचं श्रेय आपण या जिजाऊ माऊलींना द्यायला पाहिजे, हे बाकी नक्की. जेव्हा बीज सोहळा असतो, म्हणजे ज्या दिवशी श्री संत तुकाराम महाराजांचा वैकुंठगमन सोहळा झाला, त्याचं स्मरण सगळ्या महाराष्ट्राच्या मनात आहे. आणि ते स्मरण करण्यासाठी, तुकोबारायांना वंदन करण्यासाठी, त्या बीज सोहळ्यासाठी इंद्रायणीच्या काठी जिथं नांदुरकीचं झाड आहे तिथं सगळेजण जमतात आणि तुकोबारायांचा वैकुंठ सोहळा याची देही याची डोळा अनुभवतात. तुकोबांप्रती हे कृतज्ञता सगळी मराठी माणसं तिथं जाऊन व्यक्त करतात. सुमारे 400 वर्ष असं एकही खेडं नाही, असं एकही गाव नाही, असं एकही घर नाही
की जिथं तुकोबांचा मराठी अभंग म्हटला जात नाही किंवा मराठी माणसाला तुकोबांचा अभंग येत नाही. आचार्य आत्रे यांनी तर मराठीपणाची एक व्याख्याच केली होती, ज्याच्या घरी नाही तुकोबाचा गाथा त्याच्या शिरी लाथा हाणाचार, अशी एक त्यांनी गमतीशीर व्याख्या केली होती. प्रत्येक माणसाला तुकोबांचा एक तरी अभंग पाठ असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती आणि ते खरोखरच आहे. अगदी निरक्षर अडाणी माणसंही तुकोबांचा अभंग त्यांना एक तरी येत असतो आणि याच्या पाठीमागं, या यशस्वी पुरुषाच्या मागं एक खमकी श्री आवलीच्या रूपात उभी राहिली होती हे बाकी नक्की. आणि याची जाणीव खेडोपाड्यातल्या अडाण्या बायकांनाही आहे. म्हणून जेव्हा ते बीजेच्या वेळी ते तिथं जातात किंवा पंढरपूरच्या वाटेवर चालत असतात तेव्हा त्या काही ओव्या म्हणतात आणि त्या ओव्या या अवलीप्रत कृतज्ञता म्हणून गायल्या जातात. देहू गावामधी भागीरथी करी धावा, तुकाराम महाराज गेल्या कुणा गावा. भागीरथी ही तुकाराम महाराजांची मुलगी. वैकुंठ गमनाच्या वेळी ती तिथं नव्हती आणि जेव्हा तिला कळलं तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले, त्याच्यानंतर शेजारच्या गावी सासरी असलेली ही भागीरथी धावत धावत तिथं आली आणि तिला भेटायला म्हणून तुकाराम महाराज धावा केल्यानंतर तिला येऊन भेटले, अशी एक कथा लोकांमध्ये सांगितली जाते. वारकऱ्यांमध्ये ही कथा कीर्तनांमध्ये सुद्धा सांगितली जाते. ते या भागीरथीला भेटायला तुकोबा महाराज आलेले दिसतात तेव्हा या महिलांच्या ओव्यांमध्ये हा स्पष्ट उल्लेख त्या भागीरथीचा आणि या वडील आणि मुलीच्या प्रेमाचा या बायकांनी केलेला दिसतो. तुकाराम महाराज गेले कुण्या गावा, देहुईच्या वाटे सांडला जाई बुक्का, तुका गेले वैकुंठीला मागे हाले नंदुरका. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले याचा पुरावा काय, तर 12 वाजता तो नांदुरकीचा वृक्ष हलतो. तो वृक्ष हलला की वारकरी असं समजतात तुकाराम महाराजांचं तिथे वैकुंठ गमन झालं आणि तिथं तुळशीची पानं आणि फुलं त्या नांदुरकीच्या झाडावर उधळतात. तेव्हा हा नांदुरकीचा उल्लेख या बायकांच्या ओव्यांमध्ये आपल्याला आलेला आढळतो. तुका निघाले वैकुंठी, वस्त्रे ठेविली भिंतीवरी, जिजा निघाली माघारी स्वतःच्या हिमतीवरी. म्हणजे या माऊलीची मनाची काय अवस्था झाली असेल. अगदी तरुणपणामध्ये संत तुकोबारायांचं वैकुंठ प्रयाण झालेलं आहे आणि ही सगळी जबाबदारी या अवलीवर येऊन पडलेली आहे, या जिजाऊ माऊलीवर येऊन पडलेली आहे. तेव्हा तिचं दुःख या बायका या ओव्यांमधून व्यक्त तर करतातच, पण ती कशी खमकेपणाने आणि पदर खोचून उभी राहिली आणि तिने संसारही सांभाळला आणि हा वारकरी संप्रदायाला टेकूही दिला, असं वर्णन अत्यंत गोड भाषेत या निरक्षर बायकांच्या ओव्यांमधून येतं. आपण एक धावता आढावा या महिला संतांच्या जीवनचरित्राचा, त्यांच्या अभंगांचा, त्यांनी लिहून ठेवलेल्या साहित्याचा घेऊया. त्याच्यामध्ये एक महिला संत आहे, ती म्हणजे संत कान्होपात्रा. आपल्याला आश्चर्य वाटेल किंवा लोकांना काही आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रामध्ये एका गणिकेची, एका वेश्येची पूजा केली जाते आणि ती वेश्या किंवा गणिका म्हणजे संत कान्होपात्रा. सोलापूर जवळच्या मंगळवेढा या गावामध्ये या कान्होपात्रा राहत होत्या. त्यांची आई श्यामा नावाची एक गणिका होती. श्यामाने आपली जी मुलगी आहे कान्होपात्रा, तिला बाकी या व्यवसायापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले. पण एकदा झालं असं की राजाची नजर, बिदरचा जो राजा होता, बादशाह होता, त्याच्या कानावर या कान्होपात्रेच्या सौंदर्याची आणि तिच्या गोड गळ्याची ख्याती पडली आणि कान्होपात्रेला आपण हस्तगत करायचंच असं राजा ठरवतो. त्याच्यामुळं कान्होपात्रेला नेण्यासाठी तो सैनिक पाठवतो. त्यावेळी कान्होपात्रा विठ्ठल मंदिरात असते पंढरपूरच्या आणि तेव्हा विठ्ठल मंदिराला वेढा पडतो. तेव्हा ही कान्होपात्रा नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडं घालते, त्याची विनवणी करते की देवा हे माझ्यावरचं संकट तू दूर कर आणि माझ्या मदतीला धाव. जसा तू द्रौपदीच्या मदतीला धावलास, तिला वस्त्र पुरवली, साडी पुरवली, तशी आता माझ्यावरही तीच वेळ आलेली आहे. देवा तू माझ्या मदतीसाठी धाव. हरणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी झाले तैसे देवा. अत्यंत करुण आणि हृदयद्रावक असा हा अभंग वारकरी म्हणतात. तर हा अभंग म्हणत तिने देवाची विनवणी केली. पण दुर्दैवाने हा सैनिकांचा जो वेढा आहे तो मंदिराभोवती घट्ट पडला आणि मग कान्होपात्रेच्या लक्षात असं आलं की आता आपली याच्यातून सुटका नाही. आणि मग कान्होपात्रेने तिथं देवाच्या समोरच आपले प्राण ठेवले. कान्होपात्रेने जिथं प्राण ठेवले तिथं तरटीचा वृक्ष आहे आणि त्या तरटीच्या वृक्षाखाली कान्होपात्रेची समाधी आहे. म्हणून अजूनही वारकरी
पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनाला गेल्यावर पहिल्यांदा कान्होपात्रेचं दर्शन घेतात, त्या तरटीच्या वृक्षाचं दर्शन घेतात आणि मग विठोबाच्या दर्शनाला जातात. कान्होपात्रेने जे काही मोजके अभंग लिहिलेले आहेत हे अत्यंत सकस आणि मराठी साहित्यामध्ये भर घालणारे असे ते अभंग आहेत. जसं संत चोखामेळा हे कुटुंब मंगळवेढ्याचं, दामाजी पंत हे मंगळवेढ्याचे, किंवा अनुभव मंटप जो आहे लिंगायत धर्माचा तोही मंगळवेढ्याचा. याच वातावरणात वाढल्यामुळं राहिल्यामुळं कान्होपात्रेवरही हे स्त्रीमुक्तीचे किंवा बंडखोरीचे, सकस साहित्याचे, माणुसकीचे संस्कार झाले होते आणि त्याचं प्रतिबिंब त्यांच्या अभंगामध्ये पडलेलं आपल्याला दिसतं. अशा पद्धतीने समाजातल्या सर्व घटकांना सामावून घेणारी अशी ही वारकरी परंपरा आहे. आणि म्हणून तर पंढरपूरच्या मंदिरामध्ये कान्होपात्रेची समाधी आजही आपल्याला गेल्यावर तिथं दिसते. एका महत्त्वाच्या महिला संतांविषयी आपण बोलायला पाहिजे, त्या म्हणजे संत बहिणाबाई. संत बहिणाबाईंनी जो अभंग लिहिला आहे, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस, बहिणी फडकती ध्वजा, असं त्या अभंगामध्ये त्या म्हटलंय. एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की त्या काळात जातीपाती, धर्म यांच्यामध्ये भेदाभेद होते आणि ते मिटवण्याचं, ते सांधण्याचं कामच सगळ्या संतांनी केलं. ते सांधण्याचं मोठं काम या बहिणाबाई आणि संत तुकोबांनी केलं असं आपल्याला म्हणता येतं. कारण त्या काळी एका ब्राह्मण महिलेनं एका शूद्र गुरुचा उपदेश घ्यावा हे त्या काळातल्या लोकांना पटलं नव्हतं. पण ही घटना झाली आणि तुकोबांचा उपदेश बहिणाबाईंनी घेतला. बहिणाबाई या औरंगाबाद जवळच्या शिऊर गावच्या. बहिणाबाई आणि त्यांचे पती हे दोघेजण कालांतराने कोल्हापूरला गेले. तिथं बहिरमभट नावाच्या एका माणसाकडं ते दोघेजण उभयता राहत होते. तिथं एक गाय आणि वासरू होतं. त्या वासरावर या बहिणाबाईंचा खूप जीव जडला होता. पण दुर्दैवानं ते वासरू मरण पावलं. या बहिणाबाई अत्यंत शोकामध्ये बुडाल्या. अशा वेळी त्यांना स्वप्नामध्ये तुकाराम महाराजांचा दृष्टांत झाला आणि मग त्या देहूकडं वाटचाल करू लागल्या. त्या देहूमध्ये आल्या आणि त्यांनी संत तुकाराम महाराजांचं शिष्यत्व पत्करलं. देहू हा परिसर खरं तर बौद्ध लेण्यांचा, त्यामुळं बौद्ध साहित्याचा, बौद्ध विचारांचा प्रभाव या परिसरावर नक्कीच असणार. तुकोबारायांच्या सांगण्यावरून त्यांनी बौद्ध तत्वचिंतक अश्वघोष याची वज्रसूची नावाची जी साहित्यकृती आहे तिचं मराठीत भाषांतर या बहिणाबाईंनी केलं आणि ब्राह्मण्य हे जन्माधारित नसून कर्माधारित आहे अशा पद्धतीचं मत त्यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून मांडलं. बहिणाबाईंनी विपुल अशी अभंग रचना केली, साहित्य रचना केली. त्याच्यामध्ये अभंग आहेत, आरत्या आहेत, हमाम आहे, पाळणा आहे, झिंगा, पिंगा, सौरी, डोही अशा पद्धतीच्या त्या रचना वारकऱ्यांना पाठ आहेत. अशा या बहिणाबाई शिऊरला गेल्या आणि तिथंही त्यांनी ही आपली अभंग रचना सुरूच ठेवली. शिऊरमध्ये त्यांचं आता एक मोठं असं मंदिर बांधलेलं आहे आणि वारकरी त्याही ठिकाणी त्यांच्या दर्शनासाठी जात असतात. दुसरीकडं संत तुकाराम महाराजांचा मोठेपणा बहिणाबाईंनी सगळ्या जगाला आपल्या अभंगामधून सांगितला. म्हणून त्यांच्याप्रत कृतज्ञता म्हणून देहूकरांनीही संत तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये एका ओवरीमध्ये बहिणाबाईंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. वारकरी जेव्हा तुकोबारायांच्या दर्शनाला जातात तेव्हा बहिणाबाईचंही दर्शन घ्यायला ते आवर्जून जातात. अशा ह्या बहिणाबाई ज्या आहेत त्यांना आपण सर्वांनी वंदनच करावं असं त्यांचं कार्य थोर आहे. आणखी एक संत आपणाला फारशा ज्ञात नाहीत, माहिती नाहीत. त्या सोलापूरजवळच्या मोहोळ गावातल्या आणि मोहोळवरनं त्या पंढरपुरात आल्या. या तथाकथित अस्पृश्य जातीमध्ये जन्मलेल्या असल्यामुळं, चर्मकार समाजाच्या असल्यामुळं त्यांना त्यावेळच्या प्रथेप्रमाणे पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश मिळत नव्हता. पण असं सांगतात की त्यांनी पंढरपूरच्या मंदिरामध्ये प्रवेश मिळवला आणि सवर्णांच्या सोबत त्यांच्या रांगेत उभं राहून श्री विठ्ठलाचं दर्शन घेतलं. याचा अर्थ या अत्यंत खमक्या, धडाकेबाज अशा महिला होत्या. त्यांचा संपर्क हा कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांशी होता आणि त्याच्यामुळं शाहू महाराजांनी त्यांना तिथं पंढरपुरामध्ये एक जमीन दिली आणि त्या जमिनीवर त्यांनी मठ उभा केला. अजूनही तिथं संत संताबाई यांचं मठ आणि मंदिर पंढरपूरमध्ये उभं आहे. आपल्याकडं जरी संताबाईंविषयी फारसं साहित्य, त्यांचे अभंग मिळत नसले तरी अमेरिकेतील काही संशोधक या संताबाईंवर संशोधन करतायत. कदाचित त्यांच्या संशोधनामधून संताबाईंवरची काही माहिती आपल्याला आणखी उपलब्ध होऊ शकेल. मुस्लिम संतांची एक मोठी परंपरा वारकरी संप्रदायाला लाभलेली आहे आणि त्याच्यातल्याच एक आधुनिक काळातल्या ज्यांना आपण संतपद द्यायला पाहिजे अशा संत जैतुनबी अर्थात जयदास महाराज यांचा आपण उल्लेख करायला पाहिजे. या गेल्या काही वर्षांपूर्वीच त्यांचं निधन झालं आणि त्या बारामतीतल्या माळेगाव या गावच्या, त्यांचे वडील गवंडी काम करत
पण कालांतराने त्यांना संत साहित्याची गोडी लागली आणि वयाच्या 24व्या वर्षीच त्यांनी पंढरपूरची दिंडी सुरू केली। या दिंडीमध्ये अनेक लोक सहभागी होत आणि दिंडीमध्ये जैतुनबी महाराज, जयदास महाराज या कीर्तन करीत। खरं तर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये एक नियम असा आहे की सर्व दिंड्या असल्यामुळं कुणी स्वतंत्रपणे कीर्तन करू नये, सगळ्या दिंड्यांचं मिळून एकच कीर्तन होईल। पण आपल्याला कीर्तन करता येत नाही म्हणून मग माऊलींच्या पालखी सोहळ्या पाठीमागं काही अंतर ठेवून जैतुनबी महाराज या चालू लागल्या आणि आपला स्वतंत्र बाणा त्यांनी कायम ठेवला असं म्हणता येईल। एकीकडं त्या माऊलींची भक्ती करत असत आणि दुसरीकडं त्यांच्या ज्या मुस्लिम धर्माचं आचरण आहे, प्रार्थना आहे, त्या गोष्टी त्या करत असत, नमाज पढत असत। दोन्हीकडच्या भक्तीचा समन्वय घालणाऱ्या अशा या जैतुनबी वारीच्या वाटेवरच त्यांनी देह ठेवला। वारीच्या वाटेवर आपल्याला मरण यावं अशी वारकऱ्यांची इच्छा असते, ती इच्छा त्यांची देवाने पूर्ण केली असं म्हणता येईल। त्या असं म्हणायच्या, आदम को खुदा मत कहो, आदम को खुदा मत कहो, आदम खुदा नहीं लेकिन खुदा के नूर से आदम जुदा नहीं। म्हणजे माणसांमध्येच देव पाहावा असं हे तत्त्वज्ञान जे वारकरी संतांनी सांगितलं ते जैतुनबी शेवटच्या श्वासापर्यंत जगल्या। अजूनही जैतुनबी यांची दिंडी पंढरपूरला पालखी सोहळ्यासोबत जाते। पंढरपूरमध्ये त्यांचा मठही आहे आणि त्यांच्या विचारांचा म्हणजे त्यांनी जो मानवतेचा विचार अंगीकारला तो विचार त्यांचे अनुयायी अनुसरत आहेत। अशा या महिला संत आपण त्यांच्यावर चर्चा करत राहूच, पण या प्रमुख काही महिला संत आहेत ज्यांचं साहित्य उपलब्ध आहे, अभंग उपलब्ध आहेत, त्यांच्या अभंगांवर आपण चर्चा केली। त्यांनी जो संदेश दिला आपल्या अभंगांमधून त्याच्यावर आपण चर्चा केली। थोडक्यात का होईना आपण आढावा घेतला या संतांच्या चरित्राचा, त्यांच्या अभंगांचा, त्यांनी दिलेल्या विचारांचा। या आषाढी वारीच्या निमित्तानं, डिजिटल वारीच्या निमित्तानं आपण रोज असा आढावा घेत आहोत, आढावा घेत राहू। त्याच्यामुळं आमची ही डिजिटल वारी पाहायला आणि ऐकायला आपण विसरू नका। धन्यवाद।